ही दिसा कारल्यासारखी दिसता आणि काही जण आहे का कारल्याची बहीण सुद्धा बोलतात। ही चवीक अजिबात कडू लागत नाही, उलट ही चवीक जास्त चांगली लागता। तर अशीच एक तुमका पावसाळ्यातली भाजी दाखवतले। तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। आज मी तुमका भागल्याची भाजी कशी बनवतात ती दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपीक सुरुवात करूया। पहिली आपण ताजी झाडावरची भागली काढून आणूया। तर हे बघा, ह्यो असा भागल्याचो वेल। एका भागली पण धरले ते बघा, ह्या एकदम छोटा भागला, ह्या पण छोटा, अजून मोठा होतला ह्या बघा कारल्यासारखा दिसता, वरून असे काटे काटे आहेत। काही ठिकाणी ना एका कारल्याची बहीण सुद्धा बोलतात। तुमच्याकडे असं काय बोलत असतील तर कमेंट करून नक्की सांगा। तर बघा ह्या भागला मी काढून घेतोय, ह्या मोठा झाला भागला, हे बघा। तर ही एक भागली। हे का काही ठिकाणी करटुले, कंटोळी अशी काय काय बरीच नावं असत। तुमच्याकडे ह्या भाजीक काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा। आमच्याकडे हे का भागली म्हणतात। आमच्या परसवात भागल्याचे 2-3 वेल असत, त्याच वेलावरची मी ही भागली काढतोय। जेव्हा भाजी करतो ना तेव्हा भागल्यामधले बिये काढतो। ते बियेत बघा बिये असतात, ते तुम्ही रुजत घातलात तरी ते रुजतात। तर मी अशी सगळी भागली काढून घेतलंय, जास्त मिळाली नाही, 10-15च मिळाली आहेत। आता ही भागली मी चांगली पाण्यात धुवून घेते। हे वर काटे असतात ना त्याच्यात माती पण रवता, म्हणून ही भागली चांगली धुवून घ्यायची। मी ही 4 ते 5 वेळा तरी धुतलंय। तर होय मी सगळी भागली धुवून घेतलंय। आता मी ही भागली कापून घेते। पहिले मधून 2 भाग करायचे, अशी मी सगळी भागली कापून घेते। हय बघा सगळी भागली मी कापून घेतलंय। आता मी चमच्याने ह्याच्यातले बिये काढून घेते। जर ही जून असतील ना बिये, ते हे बिये काढू खूप वेळ लागतात आणि जर कोवळे असतील तर ते लगेच निघतात। ही भाजी कारल्यासारखी दिसाक असली तरी ही अजिबात कडू लागत नाही। असे मी सगळे बिये काढून घेते ह्याच्यातले। हय बघा असे मी सगळे बिये काढून घेतले। आता ही भागली मी कापून घेते। हे बघा ह्या भागल्याचे असे 2 भाग करायचे आणि अशी कारली कापतो तशी पातळ कापून घ्यायची, एकदम जाड पण कापायची नाही। तर अशी मी सगळी भागली कापून घेते। हय बघा सगळी अशी मी भागली कापून घेतलंय। बघा किती पातळ कापलंय ती। आता मी कांदे कापून घेते। मी 3 कांदे घेतले। हे 3 कांदे मी बारीक कापून घेतले। जेवढं कांदे जास्त असतात तेवढी भाजी ही चांगली लागता। हय कांदो पण मी बारीक कापून घेतलाय। आता मी ओला खोबरा किसून घेते। हय ओला खोबरा पण किसून झाला। आता मी ही भाजी फोडणीक देते। हय बघा मी चुलीवर कढई ठेवले, त्याच्यात मी आता 2 चमचे तेल ओतून घेते। आता ह्याच्यात मी पहिलो कांदो भाजून घेतोय। तुम्ही जर ही भाजी मिरचीची बनवत असाल तर तुम्ही पहिली तेलात मिरची टाका आणि मग कांदो टाका। मी हय मसाल्याची भाजी बनवतले, तर हय मी कांदो चांगलो भाजून घेतोय। तुमका माहित आहे काय, कांदो ह्यो लवकर भाजूसाठी ह्याच्यात ना थोडासा चिमूटभर मीठ टाकायचा, म्हणजे ह्यो कांदो लवकर भाजता। तर हय कांदो चांगलो भाजला। आता मी ह्याच्यात ही बारीक चिरलेली भागली टाकून घेते। आता मी त्याच्यात टाकते 1.5 चमचो मालवणी मसालो। जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसाल तर तुम्ही तुमचं घरगुती मसालो वापरलात तरी चालत, आणि ह्यो मसालो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। मी 1.5 चमचो मालवणी मसालो घेतलाय। आता त्याच्यात टाकते मी चवीनुसार मीठ आणि ही भाजी मी एकदा मिक्स करून घेते। आता ही भाजी मी चांगली मिक्स करून घेतलंय। आता मी ह्याच्यात
एक ग्लासभर पाणी ओतून घेतो आहे आणि ही भाजी मी झाकण मारून शिजून घेतो आहे. होय बघा, आता हे झाकण मी काढून घेतो आहे. ही बघा भाजी मस्त अशी शिजली आहे. ही भाजी बघा मस्त अशी शिजली आहे. याच्यात थोडासा पाणी आहे अजून. आता ह्या भाजीतलं सगळं पाणी मी आटून घेतो आहे आणि ही भाजी शिजली आहे की नाही ती पण बघायची. होय बघा, भाजीतलं सगळं पाणी आटला. आता ह्याच्यात मी जे आपण किसून घेतलेलं ओलं खोबरं होतं ना ते टाकून घेतो आहे आणि ह्याच्यात तुम्ही वरून कोथिंबीर टाकल्यात तरी चालेल. मी हे टाकले नाही आहे. आता ही भाजी चांगली मिक्स करून घ्यायची. तुम्ही अशी भागल्याची भाजी बनवलेली आहेत काय? तुम्ही भागल्याची भाजी कशी बनवतास ती कमेंट करून नक्की सांगा. आणि ही भागल्याची भाजी कशी वाटली तर आपण कमेंट करून सांगू विसरू नका. तर हे बघा तयार असं आपली भागल्याची भाजी. जर तुमका बाजारात भागली मिळत असतील तर भागल्याची भाजी एकदा तरी नक्की करून बघा. ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि ही नैसर्गिकरित्या म्हणजे बिना खताची भाजी असते. त्यामुळे अशी भाजी तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनट रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.